हां हॅलो दादा. हां बोल रे. हो नाही माझं आवरून झालंय. काय म्हणालास? बायकोचं आवरून झालंय का? 1 करोडसाठीचा प्रश्न आहे हा, कौन बनेगा करोडपती मधला. तोही विदाउट ऑप्शन. हां हां नाही तिचं झालं की निघतोच आहे. हो हो बॅग भरून झाली आहे. हो किती? 8 नंबर प्लॅटफॉर्म ना. हां 9ला येतो. 9 वाजता येतो. हां ठीक आहे ठीक आहे. हो 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 बाय बाय बाय. हॅलो आहे आवरलं का तुझं? आम्हाला आवरत ना लवकर आवरतच नाही. अक्षय अक्षय ऐक ना, मला पटकन एक मदत कर ना प्लीज. काय? ऐक, हा रंग कसा दिसतोय ना मला ना कळतच नाहीये. म्हणजे हा ब्लड रेड आहे की हा टोमॅटोचा रेड आहे की कुंकुवाचा रेड आहे कळतच नाहीये रे मला. ह्या प्रश्नावरती कुठल्याही नवऱ्याने एकच उत्तर द्यायचं असतं. अगं रेणू तुझ्यावरती सगळेच रंग छान दिसतात. आता मराठीत करायचं का स्किट? हो ना तसंही आपण कॉलबॅक राऊंडला आलोय. आपला एकही शब्द जर कळला नाही ना तर आत्ताच इथून बाहेर जावं लागेल. मागच्या वेळेला त्यांना शब्द कळाले म्हणूनच बाहेर जायला लागला आपल्याला. आता तिथं बोलतच बसणार आहेस का? अक्षय काय? तू अजून बॅग भरली नाहीये? अगं तूच म्हणालीस ना 2 वस्तू ठेवायच्या आहेत म्हणून बॅग उघडी आहे. विसरलीस. थांब थांब हे बघ. काय? हे 2 भरायचं आहे. हा कुठे? हे या 2 वस्तू आहेत. अगं या 2 पिशव्यात कशा मावायच्या ह्याच्यामध्ये? आता मावतील ठेव तू त्याच्यात. अगं कसं भरल्यावर बॅग फुल झाली. काय? हा बॅग फुल झालीये? नाहीतर काय. 1 मिनिट हा अक्षय. हा मी माझं अजून काहीही सामान भरलेलं नाहीये त्याच्यात. काय? मग एवढं सामान कोणाचं आहे? सगळं तुमचंच तर आहे. आईंसाठी नऊवारी घेतलीये, बहिणीसाठी साडी घेतलीये, नंडेसाठी ड्रेस घेतलाय, जुईसाठी फ्रॉक घेतलाय. बर काय तर या असल्या सासरच्या मंडळींसाठी किती करावं लागतं ना मला. काय काय सांगू मी तुला. खरे खरे करावं हे लागणार. अक्षय ऐक आधी तू. काय? तू पुरुषांसाठी काही घेतलंय की नाही? म्हणजे काका मामा दादा किती माणसं आहेत. सगळ्या पुरुषांसाठीची सोय केलेली आहे. केलीस ना? बरं एवढ्याशा पिशवीत घेतलंय? हे बघ सगळ्या पुरुषांसाठी एकच खंबा. आमचं ब्रीद वाक्य ठरलेलं आहे 30-60 करूया आनंदी जीवन जगूया. फॅमिली ट्रिप आहे ही. हो मग बाबांचं काय? बाबांसाठी ब्रँडी घेतली ना. बाबा पितात? नाही नाही कपाळाला लावतात. त्यांना सर्दी झाली आहे ना कपाळाला आणि छातीला ते ब्रँडी लावतात. काय सर्दीचे लाड आहेत. पूर्वी लोक व्यसनी असायचे आजकाल आजार व्यसनी झालेत. आता काय राहिलंय बरं? हा ऐक. हा अकी काय? मी तुला ना शेवटची वॉर्निंग देते. काय? तू स्वतः पुढे पुढे जाऊन आता सगळा खर्च करायचा नाही अख्ख्या ट्रिप मध्ये. अगं पण मी कधी खर्च केलाय? यावेळी तुझ्या दादाला करू दे. नेहमीच करतो तू. उगाच काहीतरी बोलू नका तू. काहीतरी नाही हा त्यांचं नेहमीच आहे. काय? गेल्या वेळी ना आपण गोव्याला गेलो होतो आठवते तुला? हो हो. आपण सगळ्यांनी चमच्यानी आईस्क्रीम खाल्लं होतं. मग चमच्यानी आईस्क्रीम खाल्ल्यावर हात धुवायला जायची काय गरज आहे? नाही बिल आल्यावर हे चालले हात धुवायला. हे मला माहिती आहे त्यांचं नेहमीच आहे नेहमीच. आणि एकदा तू बिल दिलंस की मग काय हा हॅलो मी आता फॅमिली सोबत आहे ना मी तुमच्याशी बोलू शकत नाही मी नंतर बोलू प्लीज. आणि फोन कट. हा आपल्या विरुद्ध चालवलेला कट आहे त्यांचा. कळलं तुला? त्याला या सगळ्या गोष्टी मी बघायचो पण या अशा नाही बघितल्या मी कधी. हो कारण तू मंद आहेस ना तुझ्या कुठे लक्षात राहते सगळं. ऐक ना. हा हे भर पटकन. काय हे काय? जुईसाठी फ्रॉक? माझा स्कर्ट येतो एवढाच. हल्ली फॅशन आहे रे अशी. ऐक ना तुला सांगते आम्ही सगळ्यांनी ना थीम ठरवली आहे. काय? म्हणजे वहिनी मी छोटी नणंद मोठी नणंद आम्ही सगळ्या जणी स्कर्ट घालणार आहोत. आमची आई पण स्कर्ट घालणार आहे? तू पावळटच का रे थोडा? का? आई का स्कर्ट घालतील? त्या साडीच नेसणार आहेत. हा मग ठीक आहे. हा आता बरं काय? हा ऐक हे घे हे भर हे राहिलंय. काय? हे किती चपला घेतल्यात तू? फक्त 7 जोड आहेत. 7 जोड? अगं पाय किती आहेत तुला? का हातात घालून फिरणारच करायला अशी? एवढ्या चपला काय करायच्यात? 4 दिवस चाललोय ना आपण. मग माझ्या प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग नको? नवरा मॅचिंग नसला तरी चालेल बाकी सगळं मॅचिंग पाहिजे. अक्की तरी 2 बाजूला काढून ठेवलंय आता मी घेतल्या नाहीयेत सोबत. ठीक आहे उपकारच झाले आमच्यावरती. उपकार?
नाही स्वतःच्या बहिणीचं तर खूप कौतुक करतोस रे. मेघाचं कसं टॉप टू बॉटम मॅचिंग असतं म्हणून. आणि मी हे चपलांचे जोड घेतले तर किती जड म्हणे. ठेवते सगळं, अजिबात काढायचं नाही. नाही ते छोटीच्या सामानाची लिस्ट आहे का तुझ्याकडे? काय काय भरलंय? बघू दे मला एकदा. आठवलं ना, घेतलंय ना तू सगळं, भरलंयस का नाही बघ. मी सांगते ते बघ. डायपर आहे, लाल स्वेटर उपस्थित, दूध पावडर 1000, कप सिरप इथं मागा आहे, खजूर घेतलाय कोपऱ्यात आहे ना, मधाची बाटली वाटली आहे, मोजे मोजे आहेत, गंगावन. गंगावन 2 वर्षाच्या लेकीला गंगावन कशाला? ते माझं आहे. अच्छा. मी वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करणार आहे तिकडे जाऊन. ओ घेतलंय ना सगळं. हे काय काय सामानाचं किट? दुकान घेतलंस तू अख्खं सामानाचं? एक्सक्यूज मी, सामानाचं नाही, ते माझं मेकअप किट आहे. अगं हो, पण केवढं आहे ते? अच्छा, म्हणजे बहिणींचे फोटो चांगले येऊ देत, बहिणींचे फोटो सुद्धा चांगले येऊ देत, आणि मी दिसू देत बाकड. आता आपण कसं दिसतो ते आपल्या हातात आहे का? निसर्गाने केलं आपल्याला माकड, काय करणार आपण? गप्पा बसा. फार काय नाही घेतलंय, फक्त 5 लिपस्टिक आहेत, 7 नेल पेंट्स आहे, आयब्रो किट आहे, ब्लश किट आहे, फाउंडेशन आहे, पावडर आहे, एवढंच आहे. फक्त तोच चुकलाय तुझा. हे एवढं भरलंस तू याच्यामध्ये? असं काय करतो? मग काय? मला छान छान डीपी काढायचे आहेत ना, मग लागतात रे असे फोटो. बरोबर आहे. गेल्या वेळेच पुरवते रे मी, माझ्याकडे एक पण चांगला फोटो नाही. असू दे ना. सगळे चांगले फोटो ना ते डीपी पुरतेच ठेवा तुम्ही, नुसते मर्यादित. हे काय? बाम. कोणी जास्त कटकट केली ना तर असू दे. अच्छा, म्हणजे मी कटकट करते असं म्हणायचंय तुला? असं म्हणलंय का मी? मग आणि तू बाम का घेतोय सोबत? अजिबात घ्यायचं नाही. ठेवते बाजूला. अगं पण ते बामने अशी किती जागा? अरे केवढी जागा अडते, याच्यात जागा तरी आहे का बघ ना. माझं सगळं कसं होणार आहे ते? बामची मी खिशात घेऊन येतो. 1 मिनिट. हे काय आहे? काढा. हा काढा आधी. ए यार रेणू, तुला माहिती आहे ना मला ऍसिडिटी होते. हा काढा असू दे ना. ऍसिडिटी होते ना, हो. मग ब्रँडीचे 2 घोट मारायचे आणि गप्प बसायचं. उगाच जागा काय वाढवतो त्या काढ्यानी? मी ब्रँडी वाजली तर चालणार आहे तुला? चालेल रे, जा. काढा काढा. बरं घेतलंय सगळं? हो, घेतलं. त्या माझ्या 5 साड्या राहिल्यात, त्या ठेव पटकन. 5 साड्या कशाला? खाली स्कर्ट घेतलास ना? तू वेडा आहेस खरे का? आता समुद्रावर का स्कर्ट वर भिजू का मी? कसं दिसेल त्या आईंसमोर? नको, भिजायला साडीच बरी पडते बाई. बर. हा, आणि ऐक, काय? तू पण सदरा घे भिजायला. सदरा? हो का? तू काय टी शर्ट वर भिजणार आहेस? नाही नाही ओके नाही. ते लाट आली की तुझं टी शर्ट वर जातं आणि हे सगळं पोट दिसतं. कसं ते, किती ते, त्या सूर्याला तुझ्या ढेरीचं दर्शन नको बाबा. बोला, ढेरीला बोला आमच्या कायम तुम्ही. ऐक ना, तुला सांगू का, माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने एक जिम लावली आहे बरं का. बस बस आपण त्याच्याबद्दल चर्चा हा, करू. मी तुला सांगणार आहे. तू बसतेस का? हो, ती काय नवऱ्याची आहे? सॉरी, घेतलंय सगळं? हो, हो. चल, मी अरे माझं मेकअपचं सामान आहे, फुटेल बाबा. हळू. थांब जरा. काय होतंय? या बॅगेनी तृप्तीची ढेकर दिली आहे. काय? याचं पोट भरलंय, बंद होत नाही यायचे. काय बंद होत नाहीये? थांब बाजूला. ऐक ना, तू आतनं एक हिरवी बॅग घेऊन ये ना आपली, प्लीज. नाही प्लीज. आपलं आधीच ठरलं होतं, एका हातात मुलगी एका हातात बॅग. दुसरी बॅग घ्यायची नाही, तू आधीच बोलली होती मी नाही घेणार बॅग. झाड. तू काढ फक्त, माझा चुका काढ तू फक्त. मी आता निघायच्या वेळी माझ्या चुका दिसतात तुला? हो, हे दिसतात कारण तू करती असते. नाही म्हणजे मी हाऊस माऊस म्हणून काही करायचीच नाही ना. राहू दे, तू मीच बघते काय करायचं ते. काय राहिलं याच्यात? अक्की, 2 टॉवेल कशाला हवे तुला? ते नको. टॉवेल लागेल मला, समुद्रावर जाणार मी. ऐक ना, समुद्रावर दादाचा टॉवेल वापर. आणि हो, तिकडे असतात ना हॉटेलमध्ये छान छान टॉवेल असतात, पांढरे पांढरे, ते वापरू. हा, 2 जीन्स कशाला हव्यात अक्की? नको, तू बरमुडावरच फिरणार आहे, एक राहू दे ही बाजू. आणि काय बरं ओके, बन्यान? 2 बन्यानी कशाला लागतात तुला? अगं बन्यान लागते ग. नाही, एकच असू दे, कोण आत बघायला येत नाही रे. रात्री धुवायची ती आणि दुसऱ्या दिवशी सुकवून घालायची. आणि काय बरं काढू शकते मी? शेव्हिंग किट कशाला आहे? डीपीला आमचे नको चांगले फोटो, आम्ही जातो जंगली म्हणून. तुला कशाला हवाय रे डीपी? अक्की, अरे बापरे, ही बॉटल खूप जड आहे, काढून टाक. ती बॉटल प्लीज काढू नको यार. समस्त पुरुष मंडळीकडनं वचन घेतलंय मी. हे बघ, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. ठीक आहे, तेवढी एक राहू दे ना. नको. हे बघ, आता कशी लागते बॅग. आय विल मिस यू. लागली. आय विल मिस यू. अरे काय मिस यू करतो? उशीर होतोय आपल्याला, चल पटकन. बघत काय बस. अक्षय, अरे किती पसारा करून ठेवलाय.
आता काय आवरत बसले, आपल्याला उशीर होतोय ना. बरं. चल पटकन. हो. हे बघ तू पटकन टॅक्सी बुक कर. हा. सगळं मी नंतर बघते. हं? 1-2 मिनिट आलेच मी. काय करतेस तू? आले जरा बघू दे मला. काय ग? एक मेजर प्रॉब्लेम झालाय. काय? अरे बापरे, अरे मी आयब्रोजच नाही केलेत. का? अरे कसं दिसतंय ते बघ ना. आयब्रोज केल्यानंतर काय वेगळं दिसतं? गप्पा बसा तू. हा. मी 5 मिनिटात समोरच्या पार्लर मधून आयब्रोज करून येते. 5 मिनिटं तू आयब्रोज करणार हो. आहेस? काय वस्तारा मारणार आहेस त्याच्यावरती? हा? तू काही taxi 5 मिनिटं होत नसतं तुझं. चल अरे लवकर. काय रे तुझं. तू सगळं सामान घेतलंस का? हो मी मला बघू दे एकदा. काय घराची राहिलंय? किल्ली माझ्या घेतलेली आहे, साड्या. मोबाईल घेतलेला हो, आहे, घेतलंय चार्जर सगळं. बॅगेमध्ये आहे. चला. चला. हा पटकन घे. सगळं सामान घेतलंस तू? हो मी सगळं घेतलंय. माझ्या साड्या घेतल्यात, 5 मेकअप किट घेतली, गंगावन घेतलंय. ओके. आणि काय बरं सगळं झालंय. चला जायचं? हो लॉक लावलेस ना झालं. हो लॉक लावले. चल. चल काय राहिलं नाही. नाही. हा, चला. चल पटकन. मम्मी मी राहिले. अरे यार काय फालतूगिरी आहे यार. नाही मी विचारणार आहे तू थांब यार. अरे काय आहे यार. तू गप्प बस यार. मी विचारणार आहे त्यांना. आपली एकांकिका नंबरात काढत नाही म्हणजे मी जजना विचारणार आहे. काय फालतूगिरी आहे यार. तू शांत राहा. अरे हेच केलंय यार एकांकिकेत पण मी. शांतरा वाक्यच नव्हतं यार मला. मी न दिलेल्या वाक्यांचा राग तू जजवर काढणार आहेस का? किती शब्द बोलणार आहेस तिथे जाऊन? मी काय खूप शब्द बोलायला नाही चाललोय. मग मी जाणार आहे आणि फक्त 2 शब्द बोलणार आहे. ए मूर्ख बावळट. झालं खाल्ली माती. ए मूर्ख ही 2 शब्द आहेत. काय बावळट कशाला बोललास तू? हे ऍडिशन घेतोस ना म्हणून मी तुला एकांकिकेत वाक्य देत नाही. तू जा सेट भर जा टेम्पो मध्ये. ठीक आहे मी भरतो सेट. हा पण मी त्याच्यानंतर बनायला घेऊन बसणार आहे. तू जजशी बोल जा. तुम्ही बसणार आहात? हा मी चाललोय. मी जॉईन होतो नंतर. जास्त नको कळलं. जास्त नको. हा तुझा आणि बस तुझ्या स्किट साठी राखून ठेवे. ए प्राजक्ता प्लीज तू यांना नीट घेऊन जा. दोघं तुला माहितीयेत खूप होते. मग 2 पेग नंतर जजला फोन करून शिव्या घालतात. 4 नंतर डिरेक्टरला शिव्या घालतात. तर त्यांना काही भान राहत नाही. तू प्लीज हे सगळं सांभाळून घे. मला जजशी बोलायचंय. जज कुठेत ना मला अंदाज आहे. हॅलो मी आयटम डान्स करते पण सुपारी मी 1 लाख रुपये घेईन. हो कॉस्ट्युम मी स्वतःचेच यूज करणार. तुमचे कॉस्ट्युम मी यूज करणार नाही. हा आणि ते त्याच्यात नाही. स्टेजचे अलग. हा मी माझ्या मॅनेजरशी बोलून घ्या. मी तुम्हाला नंतर कॉल करते. हा मॅम सॉरी मी डिस्टर्ब करतो थोडं. ॲक्च्युली मी बोलायला आलो होतो. तुम्ही आता या स्पर्धेला परीक्षक होतात ना? 1 मिनिट. काय आय एम सॉरी माझं तसं काही म्हणणं नाही. जज आय वॉज जज. भलत्याच कॉमेडी आहात तुम्ही. घेत असता ते. अहो काय झालं मी याच्यात पार्टिसिपंट होतो. नमस्कार मी निमिष कुलकर्णी AC कॉलेज ज्याची एकांकिका होती ज्यात आम्ही परफॉर्म केली. आता या स्पर्धेला जिथे तुम्ही परीक्षक होता. 1 मिनिट. काय झालं? जज तेच होतात तुम्ही मॅडम. तर ते आमची जी बाबूशेठ भाई अण्णा एकांकिका स्पर्धा होती ना ही तुमची जिथे तुम्ही जज होतात तिथे आमची एकांकिका होती सत्याचा साक्षीदार. मग करू नका. मी माझ्या एकांकिकेचा मुद्दा घेऊन आलोय. तुम्ही का नाही काढलीत? तुम्ही प्लीज मला उत्तर द्या परीक्षक म्हणून. 1 मिनिट. अरे काय झालं यार? आय वॉज टेलिंग जज. जजलाच मराठीत परीक्षक म्हणतात मॅडम. हो का? आय वॉज थॉटिंग की परीक्षक दॅट वॉज कठीण आणि जज म्हणजे सोपं. मग मी त्यांना बोलले की मी जज म्हणून येईल पण ते हे म्हणून नाही. ते हे काय हे परीक्षक मला उच्चारता पण येत नाही. लाज वाटली पाहिजे मग याची. का मी जज म्हणून आले. अहो जज बोलायला काय विशेष कष्ट लागतात. ज या अक्षराचा फंबल पडला तरी जज होत. जज आपण कंटिन्यू करूया पण तुम्ही प्लीज आता मला ना तुमच्या या वागण्यावरून अजिबात असं कळत नाहीये की तुम्ही या जजच्या सीटवर बसण्यासारख्या आहात.
काहीतरी कळतं का तुम्हाला मला एकांकिका? सगळं कळतं. काय कळतं तुम्हाला? मी डान्स मध्ये विराशत आहे. किमान इथे तरी चुकू नका हो, विशारद आहे ते. विराशत म्हणजे विराशोदो. अहो पण डान्सचा आणि नाटकाचा काय संबंध आहे? हे लागतं ना, काय हे एक्सप्रेशन. एक्सप्रेशन? हा. पण मग ते नाटकात वेगळे असतात, डान्सचा काय संबंध एकच इथे? असतात. अरे पण पण मी खूप डिसअपॉइंटेड झाले आहे. कशामुळे? तुमच्या एकाही शीड मध्ये डान्स नव्हता. अहो कशाला घालू मी डान्स? आम्हाला 45 मिनिटं मिळतात, त्याच्यात विषय कसा बसा आम्हाला पोहोचवताय, तोवर आम्ही डान्स घालायचा म्हणजे लागली वाड्डी बार व्हायचा मी. एक तरी डान्स करायला नको? अरे पण का करायचा? एक ठुमका तरी लावायचा किंवा एक जळवा तरी दाखवायचा तुम्ही. हे दुसरे जज कुठे आहेत यार? मला त्यांच्याशी बोलायचं, मला प्रश्न विचारायचे. दुसरे जज कुठे आहेत? ते जादूच्या शोळा गेले. अरे कमाल आहे, एक एकांकिकेची स्पर्धा बघून लगेच दुसरीकडे जादू बघायला जातो तो माणूस, म्हणजे कमाल आहे. ते जादूगार होते, ते जादू करायला गेलेत? गायब झाले. अहो ते जे इथे तुमच्या बाजूला सीटवर रंगीबेरंगी कपडे घालून असे जज करत, ते जज होते? हो ते जादूगार आहेत? हो. आणि त्यांना एकांकी स्पर्धेला जज म्हणून बसवलं होतं? हो. अच्छा, तरीच ते म्हणत होते. म्हणजे रिझल्ट नंतरच्या भाषणात ते म्हणाले नाही का की मला कुठल्याच एकांकिकेत मॅजिक दिसलं नाही. मी खूप डेप्थ म्हणून विचार केला की काय बोलताय ते. आता कळतंय त्यांना मॅजिक अपेक्षित होती. पण ते खूप डिसअपॉइंटेड झाले. हा म्हणजे बरोबर आहे ना. त्यांना काय अपेक्षित होतं की शेतकरी असा येणार त्यांच्या सीन मध्ये असं सॅड बनून आणि धोतरातून काय कबूतर काढून दाखवणार. मग तुमच्या एकाही सीड मध्ये जादू नव्हती ना? अरे मग का टाकायची अभिषेक? तरी बरं झालं त्या दुसऱ्या सीड मधल्या एका मुलाने पत्त्यांची जादू केली. मग त्याला दिलं बेस्ट ऍक्टर. त्यांनी जादू केली म्हणून? हा. अरे तो एका ब्रिजच्या खालच्या सीन मध्ये पत्ते चुकून त्याच्याकडे उडाले म्हणून ती जादू वाटली आणि त्याला बेस्ट ऍक्टर देता तुम्ही. अरे बेस्ट जादूगार असा अवॉर्ड काढाला तुम्ही. तुम्हाला नाही आवडलं ना? नाही. कसं नाही आवडलं ना? नाही. मला पण नाही आवडलं. मग तुम्ही का नाही बोलला? मी बोलली त्यांना. मग काय म्हणाले? ते म्हणाले मी ऍक्टर काढतो, तू ऍक्ट्रेस काढ. काढलं तुम्हाला दोघांना पाहिजे मॅडम. या स्पर्धेतून तुम्हाला दोघांनाही काढलं पाहिजे. एक मिनिट, असं तुम्ही ओरडू शकत नाही मला. गप्प बसा हो तुम्ही. आणि तुम्ही बेस्ट ऍक्ट्रेस काढलं म्हणता तुम्ही? हो. काय कमी होती माझ्या एकांकिकेतल्या ऍक्ट्रेस मध्ये? इतकं कमाल काम प्राजक्ता होती माझ्या एकांकिकेची लीड ऍक्ट्रेस. इतकं सुंदर अभिनय केला तिने, कधी नव्हे तो. आणि तुम्ही तिला बेस्ट ऍक्ट्रेस सोडा कॉन्सोलेशन पण दिलं नाही. कशी बोलली ती? कशी बोलली? ती कशी बोलली? अरे मी डिरेक्टरनी सांगितलं तसंच बोलली ती. ती एकदम प्लेन बोलली. माझ्यासारखी ऍक्ट्रेस असती ना तर मी धमाका केला असता. खरंच? मग बरं बघू दे जरा. तुम्ही माझ्या अश्लीलाला ताळावर नाचवताय. तुम्ही माझ्या अश्लीलाला तालावर नाच. तू खूप चांगलं काम करतेस बाळा. अप्रतिम काम करतेस तू. काय आहे हे? काय आहे? मी असाच डान्स करते. अहो मग नका करू. हा असा अभिनय नसतो, डान्स असतो हा. मी हा डान्स असाच करते. अहो मग नका करू ते. माझ्या एंट्रीच्या आधी टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, फेटे उठतात. अहो फेटे त्यांनी आपल्याला दिले पाहिजे, मग उडवणार आपण. हे असं परफॉर्म केलं तर कसं देणार फेटे? अहो अनाउन्समेंट होते कसली? की वसईचा नाका फेम, सौंदर्याचा आयटम बॉम्ब, चैत्य म्हटल्यावर सगळं पब्लिक असं चैत्यवतं. आणि मग मी एंट्री करते. हे बोली साजूक तुपातली तिला मोराचा लागलाय ना. बोली साजूक तुपातली तिला मोराचा लागलाय ना. साधारण लाज आणताय तुम्ही एकूणच ऑर्गनायझरच्या डिसिजनला मॅडम. हे असं करू नका. हा तुमचा क्रायटेरिया असू शकतो का कोणालाही बेस्ट ऍक्ट्रेस देण्याचा? हा हो. ऍक्टर ऍक्ट्रेसचं ना आता आपण सोडून देऊया. का? एकांकिकेच्या मुद्द्यावर येऊया आपण. एकांकिकेचं बोला. बेस्ट एकांकिकेचं प्राइस कोणाला दिलं? त्या फालतू कॉलेजला. आम्हाला का नाही दिलं? किती फालतू परफॉर्म केलं त्या कॉलेजनी. बेस्ट एकांकिका देण्याच्या लायकीचं होतं ते. अहो लाऊड म्युझिक, वाटेल तिथे लाईट्स, मध्ये लाईट्स वाल्याने ऑडियन्स लाईट पण दिला होता. हे कोणतं लाईटिंग आहे? हा नेपथ्य वाटेल ते. अहो स्टेजवर स्क्रिप्ट घेऊन पाठ करत होता त्याचा एक ऍक्टर. एक ऍक्टर दुसऱ्या ऍक्टरला आजोबा आले म्हणून नाना म्हणाला तर नाना पाटेकरची मिमिक्री करून दाखवली त्यांनी. हे कोणते नाटक आहे तुमचं? आणि त्याला तुम्ही बेस्ट नाटकाचा प्राइज देता?
तुम्हाला माहितीये तुमच्या डिसिजन मुळे काय झालंय? काय वाट लागलीये. कसली? आनंदाच्या भरात त्या एकांकिकेच्या डिरेक्टरला माइल्ड हार्ट अटॅक आलाय. हो पण मी काय करू शकते त्यात? तुम्ही चांगला रिझल्ट लावू शकता मॅडम. त्यांच्यावर दा आला होता. कोण? समीर दा? नाही मग प्रसाद दा? तसं नाही. मग कोण? आमच्या दोघांमध्ये खूप असे वाद झाले ऍक्टर ऍक्ट्रेस म्हणून. तर आम्ही मग ते एकांकिका काढण्यासाठी ना आदा फादा खोंड पादा दामोजीचा घोडा पादा केलं. दा त्यांच्यावर आलं, त्यांना प्राइज देऊन टाकलं. आता पण माझ्यावर दा आलं. तुमचं नशीबच फुटकं आहे. मॅडम आम्ही दीड महिना तालीम करतो, ते तुमचा दामोजीचा घोडा पादावा याच्यासाठी करतो आम्ही. आम्ही मेहनत करतो एकांकिकेसाठी, जीव तोडून त्याच्यात ओततो सगळं, आणि तुम्ही दामोजीचा घोडा. म्हणजे इथे जे सगळे बसले आहेत ते मेहनत करून आले आहेत. त्यांचा कोणाचाच घोडा पादळा नाही. वाटेल ते बोलता हो तुम्ही फालतू आहात हो. एक मिनिट, मला फालतू वगैरे बोलायचं नाही. ऑलरेडी रिझल्ट लागलेला आहे. तुमचा नंबर द्या जरा मला. का तुमच्या प्रायव्हेट बैठका असतात? तुमच्या टीचरचा मला नंबर द्या. कशाला? मी त्यांना सांगेन माझ्याकडे काही काम आलं तर. म्हणजे मी 2 एंट्री डान्स करीन आणि मध्ये तुम्ही तुमची कॉमेडी ठोका. मी कॉस्ट्युम चेंज करायला जाईल ना, मग तेव्हा तुम्ही कॉमेडी ठोका. मग मी कॉस्ट्युम चेंज करून आल्यावर शिट्टी वाढेल, मग तुम्ही आउट, मी इन. साधारण वाईटच दिवस आलेत नाटकावर असं जाणवायला लागलंय मला मॅडम. कळलं का तुम्हाला? तुमचा नंबर सांगा प्लीज. आमची बैठक ऑलरेडी सुरू झाली आहे. हो? मी तिथे जॉईन नव्हतो आणि मग तुमचा नंबर देतो. नंबर सांगा. घेताय नंबर? या. 9 8 2 3 4 5 6. काहीच सरळ नाहीये तुमचं. मी हा नंबर आहे, हा. तो माझा मित्र आहे पृथ्वीक म्हणून. हा. तो आत्ताच इथून गेला. मी त्याला देतो. हा. मग तो रात्री साधारण 2-2:30 वाजता तुम्हाला फोन करेल. तुम्ही असाल ना म्हणजे जागा? मी रात्री बिझी असते. प्लीज जाग्या राहा, थोडा वेळ काढा. तो फोन करेल आणि हे जे नसानसात रंगभूमी हे सगळं तो तुम्हाला क्लिअर समजावेल. अख्खा इतिहास सांगेल रंगभूमीचा, म्हणजे विष्णुदास भावेंपासून सुबोध भावेपर्यंत सगळं सांगेल तुम्हाला. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. हा, आणि अजिबात काळजी करू नका. म्हणजे सुरुवातीला तो तुम्हाला प्रायोगिक रंगभूमीपासून सगळं सांगेल. 2 पेग गेले की व्यावसायिक रंगभूमीपर्यंत येईल. 4 पेग गेले की डायरेक्ट तो सूडच उगवतो आणि मग समांतर रंगभूमीमध्ये कुठेतरी येते. पण तुम्ही सांगा ना. नाही ना, मी नाही सांगणार. तुम्ही नाही, सांगा, तुम्ही पृथ्वीशी ऐका बोला. माझं, तुम्ही सांगा, प्रायव्हेट बैठका घेऊ आपण इकडे. अहो अहो काय काय? ए अगं, तुम्ही अजून बसलात? हा, अच्छा, म्हणजे माझ्या उभं राहण्यावर तुझ्या एंट्रीचा क्ल्यू होता काय? एक मिनिट. माझ्या एंट्रीची काळजी तुम्ही नका करू. अच्छा. माझी एंट्री कधीच झालीये, तुमची आत्ता झाली. तुम्ही जरा लोकांची मनं जिंकायचा प्रयत्न करा. माझं काय, माझा तर फ्रीज जिंकून पण झालाय. सो जरा आवरा पटापट. काय सकाळ सकाळ पेपर कसले वाचत बसता? अगं, वाचन ही एक सांस्कृतिक भूक असते. हो का? मग? ठीक आहे, मग पोटाची भूक पण तशीच भागवा. सॉरी सॉरी, काय कधीपासून सांगते, आवरा आवरा ना जरा पटापट. ते आपल्याकडे फॅशन डिझायनर येणार आहे, तुमच्यासाठी सूट शिवायचा ना. सुटाची काय गरज आहे? या मंचावर सुटायचीच गरज आहे. हा, जे सुटतात ना तेच टिकतात, बाकीचे सो कळलं ना? अहो, माझ्या भावाचं तुमच्या सख्या मेहुण्याचं लग्न आहे, मग छान सूट नको का? काय मोठी शहाणपणा करते. भावाचं लग्न, दुसरं लग्न आहे त्याचं. एक मिनिट, दुसरं नाही, ते पहिलंच लग्न आहे. ते ऐन वेळी हार घालायच्या वेळेला नेमके लाईट गेले आणि मग त्यांनी त्या गुरुजींच्या गळ्यात हार घातला ना. मंदारने, मूर्ख कुठचा. बरं, ते गुरुजी पण इतके हट्टी ना, म्हणे आता मीच येणार तुमच्या घरी सून म्हणून. इतका गोंधळ झाला ना, शेवटी त्यांना सांगावं लागलं, हे बघा, आमच्या घरी उघडी सून चालत नाही. असं जेव्हा ठणकावून सांगितलं ना, तेव्हा ते गुरुजी ऐकले आणि गेले एकदाचे. आता या वर्षी बाबांना सांग की त्या नवऱ्या मुलीला रेडियमच्या पट्ट्या लावा आणि ते गुरुजी असतील ना, त्यांच्या पोटावर नो एंट्रीचा
लेबल लावा म्हणजे ऐन टायमाला जर लाईट गेलीच तर दोघेही दिसतील बिचारे. बास चेष्टा पुरे झाली. सर. सांगितलंय ते करा चटा चटा आवरा ते येतील ना फॅशन डिझायनर. हे आले वाटतं का? बघा ना कोण आहे. ए टिकू तालसानिया रसिकाला बोलवून घे बाहेर. तू बोलवायचं, मी काय तुला घरातला घरगडी वाटलो? ठीक आहे मी बोलवतो. रसिका, ए रसिका बाहेर येते का जरा? ए रसिका मॅडम बोलायचं. रसिका मॅडम. अरे सर आला तुम्ही. हॅलो हॅलो वेलकम. सर हे माझे मिस्टर संदेश. हॅलो हॅलो हाय. मी ड्रेस डिझायनर कनिष मल्होत्रा. हे चुकलं. आवाज काढला नाही तरी चुकलं माझं यावेळेला नेमकं चुकलं मी प्रत्येक वेळेला चुकतो असं. पण हे काय स्क्रॅच अँड विन मध्ये फॅशन डिझायनर झालेत का? नाही हो नाही. हे कसं फॅशन डिझायनर म्हणजे माझा पोटासाठी करतो ना मी. अच्छा. पण ही आपला हलकीचा कसा मूळ धंदा आहे तेव्हा विसरून चालत नाही. बरं रसिका मॅडम तुम्ही मला सांगा मला इथं कशासाठी बोलवलंय? हे माझे मिस्टर त्यांच्यासाठी ना छानसं सूट शिवायचं. अच्छा ह्याच्यासाठी सूट शिवायचं आहे? हो. ठीक आहे आता सूट शिवायचे. मला जरा ती सूटचं कापड जरा दाखवा. हा सूटचं कापड दाखवा. कापड हे ए हे बघा. लांब उभे राहा. हे वात्रटपणा नकोय. परकी माणसं आलीत ना घरात कळत नाही का? सॉरी मला मजा येते मजा येते. माझ्या दुसरी तिकडे तोंड करून बघा. हा तिकडे कापड आहे का? सारखी सवय कापड हल्ली काय मजा येते मला ढुची मारत. त्यांना सवय अशी मध्ये मध्ये ढुशा मारत राहतात. जाऊ दे जरा एक मिनिट जरा कसं दिसतंय बघायला पाहिजे हा, बघा ना. ना. शोभतंय का काय बघायला पाहिजे. पाठ करा. वाक्य द्या. कसं काय ते पाठ करा म्हणलं वाक्य मागायला लागलं. मग पाठांतरासाठी वाक्य पाहिजेत ना. नाही तसं नाही. पाठ करा म्हणजे असं वाक्य पाठ करा नाही काय मग? ती देवान दिलं की नाही माग ती आता असं बॅग आपल्याला सूट शिवायचं आहे म्हणल्यावर कसं दिसेल चेक करायला पाहिजे का मला. काय जरा इकडे बघा बरं जरा इकडे बघा जरा इथं पकडा जरा. मला कसं दिसतंय बघायला पाहिजे ना. कसं दिसतंय बघायला पाहिजे. कापड नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे कपड्यात. खराब आहे कपडा. कुणी आणलाय कपडा? यांनीच आणलाय. त्यांची चॉईसच अशी आहे. नाही बाकीच्या चॉईस बद्दल चुकतेली पण एका चॉईस बद्दल एक नंबर काम केले तुमच्या. थँक्यू सो मच. कपडाच खराब आहे हो. तुम्ही काम करा हे कपडे सूट नका शिवायचा. त्यापेक्षा तुम्ही काम करा ना मस्तपैकी असं खिडकीचं पडदं शिवून घ्या. एक नंबर दिसत. चांगलं दिसेल. एक नंबर. लगेच शिवून टाकूया खिडकीचे पडदे. चालतंय अगं त्याच्या म्हणण्याला हो काय म्हणतेस. हे बघ हे खिडकीचे पडदे जरी वाटले ना तरी मी ह्या कापडाचा सूटच शिवणार आहे बस. अरे तुम्ही लग्नाला जाणार आहे आता खिडकीच्या कापडाचा सूट शिवणार तुम्ही. असं पडदा समजून असं बाजूला सोडून छताडा कोण पाच त्याची ठोकलं किती मोठा अपमान होईल देऊ. हे बघे तू ज्या कामासाठी आलास ना ते काम कर. माप घे चल. ठीक आहे ठोकलं बोलतो काय कोट शिवाय आपल्या बापाचं काय जाते. चांगलं सांगायला गेलो तर आमच्या चूल शिवतो. बस 2 मिनिटं सांगतो तुम्हाला. आता काय याला शिवल्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. पण प्लीज तुमच्या पाया पडून सांगतो वहिनी लग्नाला जाताना ह्याला घेऊन ह्याच्या आजूबाजूला अजिबात फिरकू नका. तुमचं सौंदर्य धोक्यात येईल. किती बेहरब दिसतंय ती. किती वागाळ बघा काय कसलं कुठलं सुटलंय. तुमचं सौंदर्य वाईट होईल. त्याला
तो दिसतोय अशा भागात पण फिरू नका, जवळ जाऊ नका त्याच्या. खरं सांगू का, आता घरचं लग्न आहे ना म्हणून यांना घेऊन जावं लागेल, पण इतर कार्यात मी त्यांना नेत नसते. हा, घरीच ठेवते काय त्यांना. बोलते तुझं रसिका? आणि या दरवाजाला ना लुंगी लावून ठेवते, खेळत बसतात डुशी डुशी. दुशील आवाज. बरं असू दे चाल. तुम्हाला पण खुश, तुम्हाला पण खुश. मी एक काम करतो, आपण काय करूया माहिती आहे का, हा, असं हिचा सूट शिवूया आपण आणि असं मस्तपैकी इकडं असं बॉर्डर देतो अशी सोनेरी कलरची, एकदम टकाटक सोनेरी कलरची बॉर्डर, असा मस्त एवढा लोगो देतो भारीपैकी, असं इकडं दुर्मळ्या सोडतो 4-5 अशा मस्तपैकी, असं म्हणजे केटरिंग वाल्याच्यात मिक्स होऊन जाईल. कॅटरिंग वाला समजतो मला तू. ही भारी आयडिया आहे. चांगलं आहे काय जी ज्या कामासाठी आलास ना ती कामं कर, माप घे व्यवस्थित. मग आपण घ्यायची आपल्या काय बापात जाते तेव्हा ती. हा. इकडे फिर आता गळा काढा. वहिनी कसलं वाई, कसा काय संसार तुम्ही करताय? काय सांगू, मग अशी पाठ दाखवा म्हटलं तर ही वाक्य द्या म्हटलंय, हे आता गळा दाखवा म्हटल्यावर ही गाणं म्हणायला लागलंय. काय सांगून तुम्ही संसार करून घेत असाल कुणास ठाऊक. अवघड. माझ्या भावना तुम्हालाच कळल्यात फक्त. का गळा हो, गाळा म्हणजे गाणं नाही म्हणायचं आपल्याला, गाळा म्हणजे माप घ्यायला पाहिजे का आपल्याला, सूट शिवाय पाहिजे का नाही, मग त्यासाठी म्हणलं माप घ्या. वहिनी एक काम करा, हा, हे तर गप उभं राहिले जनावर, तर ही पटादिशी लिहून घ्या तुम्ही. काय? लिहून घ्या तुम्ही आपलं माप घ्या, पटापटा लिहून घ्या. हो सांगा लिहा पटादिशीला. सांगा. करकोचा पाठ करा. वाक्य द्या. पटादिशी वाक्य दिलं आता पाठ करा म्हणजे पाठ दिलंय ना देवाला, ती इकडे करा. माप घेतली पाहिजे ती का नको. लिहा गोरीला. इकडे बघा. लिहा बदक. अरे काय चाललंय, करकोचा गोरीला बदक काय? माप घेतो मी माप. अरे पण ही कुठली पद्धत आहे माप घ्यायची? माझी पद्धत आहे ती, माझं मला बरोबर कळतं. आता करकोचा म्हणजे कसं बारीक गळ्यात वगैरे करकोचा असतोय ना, त्यामुळे करकोचा. इकडे पाठात म्हणजे गोरीला आहे ना, गोरीला माहिती आहे काय चालतंय बघा. हे गोरीला म्हणजे माझं मला कळतंय ना. आता बदक इकडे पोटाचं म्हणल्यावर बदक, बदकागत पोट आहे तुमचं असं म्हणजे बदक आहे. गेला बदक, माझं मला बरोबर कळतं ना, त्यामुळे माझ्या भाषेत ती लिहून घेतली. बरोबर आहे. इकडे फिर, ट्राउझरचं माप घेऊन टाकतोय. पाय वर कर, पाय वर कर की, पाय वर कर जरा. अरे मी सांगितल्याशिवाय पाय खाली केला का तांगडं मोडून हिता आता तुझं. पाय वर कर जरा. पाय वर करून उभं राहा ना. वहिनी धरा तुम्ही धरा. बस तुझं मापच घेऊन टाक. पाय कर. अरे तिकडे जरा पाय उचला तिकडे. धरा तिकडे. अरे बस. अरे पोट आहे का काय आहे, जरा पालता हो तो. पालता तिकडनं इकडं पाय बरोबर. अरे माझा सूट शिवताय की धनुष्यबाण करताय? नाही वहिनी अवघड आहे हो, ही अवघड आहे सगळे. काही माप आहे ते का होतीच नाही. दमले. अवघड आहे. नाही बाप, माझ्या बापाच्यानं ही सूट शिवायची जमणार नाही ह्याला. काय ह्याला अर्थ आहे तेव्हा ती काय जरी कोट शिवला का नाही सगळं व्यर्थ जाणार आहे. कनिशी नाही असं नका ना करू. हे काय हे अंग बॉडी आहे का काय, बॉडीचाच प्रॉब्लेम आहे ह्याच्या. माझ्याकडनं सूट शिवून काय होणार नाही. वहिनी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी तुमच्या फ्रीज मधल्या आल्याला मी सूट शिवीन, पण या हाल्याला सूट शिवणार नाही अजिबात. माझ्या बापाच्या जुळणार नाही. तुम्ही दुसरा बघा, कोणाकडनं तरी शिवून घ्या, आपल्याला जमणार नाही. मला पटतंय तुमचं म्हणणं, पण मग आपण असं करूयात ना, माझ्या भावाच्या लग्नाला तुम्हीच या ना मिस्टर उपश्याम म्हणून. हे थांबतील घरी ढुशी खेळत. चालतंय, आपण दोघं लग्नाला जाऊया. मग नाही, लग्नाला मी जाणार. मी हिचा नवरा आहे ना, मी लग्नाला जाणार. चालतंय, मग मी हिचं घरात थांबतो आणि ढुशी खेळत बसतो. एन्जॉय. नाही ढुशी मी खेळणार. हे बघा, तुम्ही एकतर काय ते ठरवा, लग्न की ढुशी काय खेळणार आहात? ढुशी. हो हा नक्की.
मग मी जाऊ यांच्या बरोबर लग्न. चला चला. तुम्ही डुशी खेळत बसा. हा? हे बघा हे इकडे येतात. चला बाहेर तुम्ही चला बाहेर. हो. चला. हे बघा इकडे डुशी खेळत बसा. इकडे या खेळा डुशी खेळा. चला आपण चालली पोर शितले कसं ग निघाली घर सासरी माझी पोर निघाली. कसं ग मी राहू तुझ्याशिवाय शितले. आई शांत हो. आपलं काय ठरलंय? हा, अजिबात रडायचं नाही. माझ्याकडे बघ, मी रडते का? रडते मी? हा, किती समजूतदारपणे बोलते हो आई. असं काय करताय? आणि तुम्ही तसं वागलात तर कसं होणार ना. बाबा अहो तुम्ही कशाला बरेच रडताय? मगाशी व्यवस्थित होता तुम्ही. कशाला ऐका ना, मी काळजी घेईन, त्याची काळजी करू नका, मी घेईन काळजी. तिचं मरू द्या हो. आता हिच्या बरोबर एकटा राहावं लागेल. बाबा शांत व्हा. मी कुठे लांब चालले का? हा, तुम्हाला जेव्हा केव्हा माझी आठवण येईल ना, तेव्हा या ना माझ्या घरी मला भेटायला. हो की नाही अंशू? हो ना. नाही आठवण आली की या तुम्ही 1-2 वर्षातून एकदा, काही हरकत नाही. तसं पण आठवण यायला वेळ कुठे त्यांना दोघांना, नाही का? चल खूप उशीर होतोय आणि आईना घेऊन जा. त्यांचा पाय निघणार नाही. हा, मग आमचाही पाय निघणार नाही. प्लीज. नाही मी नाही जाणार. मी खरंच नाही जाणार. माझ्या मनाची तयारीच झाली नाही अजून. अगं आपलं स्किट आहे, ही फालतू नको आहे मला. तयारी हा विषय क्लिअर होण्यासाठी यांना बोलवलं होतं. वाक्य संपलेले आहेत, निघाल सांग. फालतू नको. आई बाबा सावरा स्वतःला तुम्ही. हा ठीक आहे. अगं ठीक आहे. अगं चल ना ग, किती वेळ उशीर झालाय ग. किती टाइमपास करतात तुझ्या घरचे यार. हे बँडवाले थकलेत बसून. तो बाबा तो दोन झोपला होता इकडे मध्ये. मग हो का माझा ड्रायव्हर सुद्धा कंटाळून निघून गेला. चल ना ग. अरे वाजवा रे, वाजवा. चल हात बीत सोडून निघायचं का? अरे हे पोलीस आले होते. बँड बंद करा. हे तुम्ही जा घरी. एक सेकंड. त्या काय बोललीस? पुत्या मी जाऊ का पुढे? नको. पुत्या तू कुठे होतास? का नाही आलास माझ्या लग्नाला? किती वाट पाहिली तुझी, माहिती तुला? मी खूप प्रयत्न केला. तुम्ही खूप प्रयत्न केला पण नाही शक्य झालं माझ्याच्याने. तुला काय वाटतं माझ्यासाठी हे सगळं सोपं आहे? नाही का शितू? मी खूप प्रयत्न केला, मला नाही जमलं शितू. हे शितू पण तू आता आम्हाला सोडून चालली? नाही रे, नाही. अशी कशी जाईन रे मी? कशी जाईन? शीतल एक्सक्यूज मी. नमस्कार. कोण हे? कोण? हा माझा खूप जवळचा मित्र पुत्या. कोण? पुत्या. अच्छा हा पुत्या. मग मी कोणते सांग ना त्यांना. मी कोणते? पुत्या हा माझा होणारा नवरा अंशुमन. एक मिनिट. होणार काय? अगं आत्ता लग्न झालं आपलं, विसरलीस? अगं अशीच आहे ती भाऊजी. अशीच आहे. ए वेंदळी अशीच आहे ती. पटकन विसरून जाते हो सगळं. नको ना असं बोलूस प्लीज. आता का? नाईस टू मीट यू मिस्टर पुत्या. नाईस टू मीट यू. पृथ्वी नाव आहे माझं. पृथ्वी. ऍक्च्युली आम्हाला जायला पाहिजे, घाई आहे. सकाळचं फ्लाईट आहे अंदमानचं. हनीमून साठी चाललोय. हनीमून म्हणजे?
वा यार शीतल, तुझं स्वप्न पूर्ण झालं. म्हणजे हनीमून हेच स्वप्न होतं? नाही नाही, विमानात बसणं हिचं स्वप्न होतं. वा. पण पुत्या काय फायदा रे, काय फायदा आता? आता विमानात बसून मी जाणार आहे, पण एकटीच. अरे एकटी म्हणजे मी काय अंदमानला पोहत येणार नाही. अरे मी पण आहे तुझ्यासोबत, आपण एकत्र जाणार आहोत. हो पण 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 माझा पुत्या नसणार आहे ना तिथे. तुला माहिती आहे अंशू, आम्ही लहानपणी ना रात्री गच्चीत झोपायचो, तेव्हा वरनं अशी विमानं जायची रे. का म्हणजे मला नाही माहिती, जायची अशी विमानं. मला काय माहिती. नाही गच्चीत का झोपायचं असं विचारतोय मी. ते आम्ही लहान होतो ना, असे 4-4, 5-5 वर्षांचे, शेजारी राहायचो, असे एकत्र छान फॅमिली झोपायचो गच्चीत. अशी नाही पण ठीक आहे, म्हणजे लहान ठीक आहे, हरकत नाही. तेव्हा ना अशी विमानं जायची वरनं. मी आणि पुत्याने तेव्हाच ठरवलं होतं की आपण दोघांनी एकत्र या विमानात बसायचं. आणि आज शीतल रडू नको ना यार. शीतल शांत हो. शीतल रडू नको. ऐक हे शीतल शांत हो रडू नको अजिबात. हा हे बघ, हा हनीमून तुझा आहे. एन्जॉय कर, एन्जॉय. नाही असं नाही, तुला एन्जॉय करावं लागेल शीतल. शीतल असं नको करू. असं समज मी तुझ्या सोबतच आहे. हॅलो काय बोलताय तुम्ही? भाऊजी विमानात मी सोबत आहे. आमचं स्वप्न लहानपणी. पूर्ण वाक्य बोला ना, मध्येच काय तोडताय तुम्ही? एक मिनिट. शीतल मला वचन दे. मला वचन. हा असं मला वचन दे शीतल. हे बघ, आता ना माझी आठवण नाही काढायची अजिबात. हो भाऊजी, तिला व्यवस्थित घेऊन जा. तिला घरी सुखी राहा. हो चालेल. भाऊजी तिला वाऱ्याचा त्रास होतो. तिच्या कानाला रुमाल बांधा विमानात प्लीज. येस बांधतो, रुमाल बांधतो. खिडकी उघडणार नाही. बसा. ओके काळजी घे. तू मी खूप मिस करेन यार तुला. तू काळजी घेशील. एक सेकंद, काच वरती करतो. हात कशाला घातला? मी काच वरती करत होतो ना. सितू माझा एक गाडी बंदच आहे, चालू झालेलं नाहीये. सितू स्वतःची काळजी घ्या. आणि उद्या विमानातून जाशील ना, तेव्हा मी आहे ना, मी ते आपल्या बिल्डिंगच्या गच्चीवर असा आरसा घेऊन उभास ना असा. आणि सूर्यकिरण तुझ्या विमानावर मारीन मी अशी. तेव्हा समजून जा मी खाली उभा आहे गच्चीत. हा प्लीज बघ एकदा माझ्याकडे तिकडून. प्लीज एकदा बघ माझ्याकडे. ऐका ना, नक्की लहानपणी कुठल्या शाळेत होता तुम्ही? विज्ञान वगैरे विषय नव्हता का तुम्हाला? म्हणजे आरसा मारून पोपट पाडणं इतकं सोपं नाहीये ते. असं काय आरसा मारताय तुम्ही? असं नाही होत ना. अरे अंशू, भावना समजून घे ना तू. नाही बरोबर आहे तुमचं. अरे माझ्यासाठी भर उन्हात तो गच्चीत उभा राहणार आहे, हे जास्त महत्वाचं आहे. बरोबर. त्याला म्हणतात रे खरी मैत्री. पुत्या मला एक प्रॉमिस कर. मला एक प्रॉमिस कर की लग्नानंतरही तू माझ्या घरी येशील. जाऊदे, नाही म्हणताय ते. हा प्रश्न आहे का तू? हा प्रश्न आहे? हा अगं मला माहितीये भाऊजी महिना कामानिमित्त बाहेर असतात. मी एकटं नाही पडू देणार तुला. हॅलो एक सेकंद. अरे काय मित्रा, मी बाहेर आहे पण तू कशाला घरात येतोस ना? तुला पण काम असेल की ना महिना असं उपाशी मारणार आहेस? पोट दिलं ना देवा नाही, तू पण काम कर ना. नाही मित्र म्हणून जन्माला आलास, मित्र म्हणून मारणार आहेस का? बाहेर तू. अरे कोण रडायला पाहिजे? कोण रडतंय यार? काय फालतूगिरी आहे सगळी. असं करू नकोस का? शितू वाली सगळी. ऐक ना. अरे यार अचानक रडायला लागलीस. अज्जू तुला नाही कळणार नातं आमचं. नातं नाही मला हळूहळू कळायला लागले. जरा खूप गडबड वाटते मला. अरे मैत्री खूप वेगळी असते रे. हो वेगळीच असते, पण फारच वेगळे आहे सगळे. हे बघ आई बाबांनी ना देव माणूस शोधलाय ग तुझ्यासाठी. ठीक आहे रे. आता आधीच सगळं विसरून जा. आधीचं म्हणजे आधीच काय? ए सितू शांत. भाऊजी अहो घरात भांडणं झाली होती. ही मूर्ख म्हणत होती लग्नच करायचं नाहीये. शेवटी आईने ना आत्महत्येची धमकी दिली, तेव्हा फोटोही न बघता पसंत केले हो तुम्हाला. काय बोलता? काय खरं आहे का? भाऊजी काय करताय? मी काय केलं? मी काहीच केलं नाही, फक्त विचारतोय खरं आहे का म्हणून. तिला विचारू हे प्रश्न. तिला त्रास होतो. काय केलं त्रास होण्यासारखं तिने? भाऊजी माझा ऐका, ती कशी या सगळ्यातून बाहेर पडली. नका अडकली होती बाहेर पडायला. भाऊजी
शांत व्हा. मी शांतच आहे. आता तुम्ही हे बघा लग्न झालंय ना आता तुमचं. हा हे भविष्याचा विचार करा ना. हो ना. हे बघा खूप खूप छान खूप सुखाने संसार करेल आमची शीतल. तुम्हाला सांगतो भाऊजी, लहानपणी भातुकलीचा खेळ खेळताना पण सगळं मन लावून करायची हो. काय? नवऱ्याला जेवण वाढणं, त्याचे हातपाय चेपून देणं, मांडीवर डोकं ठेवून थोपटवून झोपणवणं. अरे ही कुठली भातुकली आहे तुमची? कुठली भातुकली आहे? आमच्या वेळी भातुकली अशी नव्हती. आम्ही भातुकलीला जायचो, आमचा जेवणाचा डबा तयार असायचा, आम्ही ते घेऊन ऑफिसला जायचो, परत यायचो, परत जेवणाचा डबा तयार असायचा, आम्ही घेऊन ऑफिसला जायचो. ही तुमची कुठली भातुकली आहे? ही वेगळी. खूप झालं, आपण जाऊया. खूप तुला आठवतंय? तुला आठवतंय आपण भातुकली खेळायच्या आधी लग्न खेळायचो तेव्हा माहितीये मी तुझ्यासाठी उखाणा घ्यायचे. एक सेकंड, लग्न हा खेळ आहे? अरे नाचरे मोरा म्हणायचे वय, तू उखाणा म्हणायचीस काय? एक मस्करी बाजूला. आता उखाणे घ्या, कवी संमेलन घ्या, हिला नंतर पाठवा, मी जातो पुढे. अहो भाऊजी काय बोलताय? काय बोलताय म्हणजे काय चाललंय? हो कसं दिसेल ते? कसं दिसेल म्हणजे? वरातीत नवरी नाही कसं दिसेल ते? अरे कुठली वरात? ही निघेल तर ना. अरे कोण आहे वरातीत? सगळे निघून गेलेत. काय चाललंय? सगळे कोण आहे? कोणी नसलं तरी मी नाचेन माझ्या शीतलच्या वरातीत. काय आलं? काय झालं? काय झालं? काय झालं काय पण? हा बघितलंस ना तू बघितलंस ना किती करतोय माझ्यासाठी. काय करताय? फालतूगिरी करतोय तो. काय करतोय तो? नाही पुतू नाही. चल आपण दोघंही नाचूया. आता रडत होती, नाचायला तयार झालीस? काय चाललंय? भाऊजी अहो काय करताय? डान्स तिच्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. अरे पण अहो ती डान्स करायला लागली ना की सगळं विसरून जाते हो. भान हरपून नाचायला लागते ती. तुम्हाला सांगू भाऊजी, लहान असताना आम्ही डान्स क्लास सुद्धा लावला होता एकत्र. क्लास संपल्यानंतर सुद्धा 3-4 तास आम्ही एकटेच कपल डान्सची प्रॅक्टिस करायचो. आठवतंय? अरे कुठे लहानपणी कशाला भेटलात मारायला तुम्ही? अरे कुठले काय काय खेळ खेळलात तुम्ही? अरे लहानपणी मुली जनरली डान्स क्लास जॉईन करतात आणि मुलं कराटे. मी कराटे शिकलोय मी. हा मी अजून कराटे लक्षात आहे माझ्या. हा भाऊजी तसं नाही भाऊजी. अहो आमचं स्वप्न होतं की आम्ही दोघं आपल्या वरातीत नाचणार. आपल्या म्हणजे आपल्या ती तिच्या मी माझ्या, आपापल्या वरातीत ती तिच्या मी माझ्या नाचणार. दळपत्री स्वप्न आहेत तुमची सगळी. लहानपणी कशाला नको ते धंदे करताय? ऐका ना आपण निघूया प्लीज. आता खूप झालं. आता खूप झालं. आता पुतू गेला होता. पुत्यागिरी बंद करते. आम्ही जातो. कळलं ना? कळलं ना? अरे बचाव! ए बाजूला नाही. अरे बाजूला नाही. अरे ऐक नाही तर बाजूला कर. अरे बाजूला नाही. अरे हे बाजूला आहे. हे बाजूला नाही. अरे बाजूला नको चाललंय चाल. बंद कर घरी चाल. मी त्याला घरी जाऊ. मी माझ्या लेवलवर बसलोय. तुला तू गाडीने जा. घरी जा. अरे हॅलो, तुमच्याशी लग्न केलंस? हा काय आलं? हसतो का? हसतो का तू? ऐक नाही मनाची तयारी कर यार. ऐक ना. अरे ऐक ना. बॅग भरायचे यार. मला तुमचं प्रेम बघून रडायला येतं. तुम्ही झालं किती बसून. भाऊजी हे बघा आता रडणं थांबवा आणि मी जे सांगतोय ते नीट ऐका. तिच्या काही सवयी आहेत ज्या तुम्हाला माहिती नाहीयेत. तुला कसं माहिती? मी लहानपणीपासूनचा मित्र आहे. कशाला मारायला मित्र केलास तू? हे बघा ऐका, तिला आहे ना आंघोळीचं पाणी आधी गरम करून मग थंड करावं लागतं. हा तिला गरम पाणी ना बॉडीला सूट करत नाही आणि थंड पाण्याने तिला सर्दी होते. आणि महत्वाची गोष्ट, तिला ना झोपेत चावायची सवय हो. हा हे बघा ना व्रण आहेत माझ्या हातावर. तू कशाला झोपलास? अहो मी लहानपणी झोपायचो भाऊजी. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तिला झोपेत चालायची सुद्धा सवय. तिला धरून झोपावं लागतं. तू कशाला धरून झोपायचा? भाऊजी लहानपणी झोपायचो. बरं महत्वाचं म्हणजे तिचे ना थंडीत ओठ फुटतात, नंतर खूप त्रास होतो तिला. त्यामुळे ओठांची काळजी घ्या आणि ती मध्येच गळ्यात पडते.
पुरुषांनी शांतता राखावी. थोड्याच वेळात आपण गरबा सुरू करतोय. लगेच सुरू करतोय. थांबा थांबा थांबा. हाँ 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 करेंगे करेंगे भाई साहब. थोड़ी देर रुको रुको. शुरू करेंगे जल्दी जल्दी शुरू करेंगे. हाँ बोलो 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 बोलो. विशाखा मॅडम आपणच का? हाँ मी से मी समीर चौगुले. दिलखुश बँड आहे ना त्याचा मॅनेजर. अरे काय तुम्ही किती वेळ 6:30 येणार होता तुम्ही 7 वाजले आहात कुठे? बरं चला चला वाद्य लावा बघा पटकन सुरू करायचे. जल्दी सुरू करते हम लोग. ते खाली करा ना खाली सारखं वर करा. जरा प्रॉब्लेम झालाय. आज आमचा बँड अवेलेबल होऊ शकत नाहीये. काय? आज आमचा बँड काय सांगतोस बाकडा? नाही मला एवढं ऐकून आलं. गप्पा बस. काय तू बोलतोयस? असं कसं अवेलेबल नाही होऊ शकत आहे? सांगतो मी. आमचा टेम्पो भरला होता सामानाचा. तो टेम्पो पुढे निघाला तेवढ्यात ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना पकडलं. कारण काय सीट बेल्ट लावलेला नव्हता म्हणून. मग त्याच्याकडे गाडीचे पेपर्स पण नव्हते. त्यामुळे त्यांनी मग 2.5 लाख रुपये फाईन मारला. सध्या वाढलेत ना फाईन्स. मग तो म्हणाला अरे टेम्पोची किंमत 75,000 रुपये. ठेवून घ्या टेम्पो. टेम्पो ठेवला आणि मग आता कुठेच मला खरंच माहिती नाहीये. अरे पण असं कसं झालंय? नाही होऊ शकत. नाही अरे मग आधी फोन करून सांगायचं ना मला. मी काहीतरी अरेंजमेंट केली असती. याला काय अर्थ आहे? बरं ठीक आहे ओके ओके. अजूनही उशीर झाले नाही. मी वाद्य का बघते. तू पटकन तुझ्या वादकांना बोलून घे. इथे तयारी करा पटकन. नाही जरा प्रॉब्लेम झालाय. वादक पण येत नाहीयेत ऍक्च्युली. कारण ते ट्रिपल सीट निघाले होते बदलापूर वरून. पण त्यांना पोलिसांनी पकडलं. हा आणि त्यात बाबा होता ना चालवत. तो झोपला मध्येच असा. त्यामुळे मग त्यांनी त्याच्याकडून पैसे घेतले. 27,000 रुपये मागितले. बाबा म्हणाला बाईकची किंमत 9,000 रुपये. ठेवून घ्या बाईक. आणि आता तिथून बदलापूरून चालत निघाले. हा म्हणजे येतील ते आता. एवढं जरा प्रॉब्लेम झाला. अहो मी सुद्धा तीन रिक्षा बदलून आलो. ते पहिले 2 रिक्षावाले होते त्यांच्याकडे लायसन्स नव्हतं. तिसरी रिक्षा पकडली आणि इकडे आलो. काय कळत नाही. अरे याला काय अर्थ आहे? सगळ्या ट्रॅफिक डिपार्टमेंटला तुम्हीच दिसतात काय गाड्या पकडायला? हसतोस काय? सिच्युएशन कळते का तुला? सिच्युएशन कळते का? प्रॉब्लेम काय होतो कळते का तुला? जा काहीतरी कर. हे बघ हे 3-3 हजाराची तिकीट काढून लोक इथे जमलेत रे. मारतील मला लोक. मारतील खवळतील. कळ ना असं चालणार नाही. तू लक्षात येते का? माझी वाट लागेल. हे बघ काय होईल माहितीये का? गौरव मोरे विनोदाचा जो करतो ना तो तुझा होईल. म्हणजे खून. कळलं? ताबडतोब बघ काय ते. 1.5 लाख रुपये ऍडव्हान्स दिलेत मी. मूर्खासारखं वागू नकोस तू. कळलंय? यावेळेला आता बँड कुठे मिळणार मला काही कळत नाही. म्हणजे हा माझा प्रॉब्लेम नाहीये. ही तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कळलं ना? 1.5 लाख रुपये ऍडव्हान्स घेतलाय. पैसे टाक. मी बघते काय करायचं. पैसे टाक. एक 20-30 रुपये आहेत माझ्याकडे. पण 20-30 रुपये देतो मूर्खा. 1.5 लाख रुपये दिलेत ना. पैसे टाक पटकन. एकदम 11th आवरला तुम्ही सांगता. मी कुठून 11th आवरला तू मला सांगतोस. मी तुला नाही. कळलं ना? पैसे टाक माझ्या पटकन. 1.5 लाख रुपये टाक आत्ताच्या आत्ता. बुक्का घालीन नाही तर. कळलं ना? मी प्रयत्न फोन करतो. हॅलो. हा पॅडी. हा पॅडी काय म्हणतोय? हा अरे मला जरा 1.5 लाख कॅश हवी होती. काय म्हणतोयस? तेरे लिए जान भी हजर आहे. जान काय चाटायची आहे? 1.5 लाख रुपये हवेत मला. ऐक ना. हॅलो काय रे कुठे बसलाय? अरे अरे निर्मात्यांना फोन करतो. सचिन मोठे. हॅलो. हा सचिन मोठे सर. हा समीर चौगुले. हा ते हे पाहिजे होतं. 1.5 लाख कॅश हवी होती. नाही विषय नाही. हा हॅलो ऐका. अरे ते म्हणाले लिही मस्त आहे. लिही काही प्रॉब्लेम नाही म्हणतात. जरा 1.5 लाखाचा प्रॉब्लेम झालाय. नाही 1.5 लाखाचा प्रॉब्लेम तू मला सांगू नको. आता मला पैसे वगैरे नको काय. लोक ना शिव्या घालतील मला. आणि माझी छितू झालेली मला चालणार नाही. कळतं तुला? पैसे नकोत मला. तू बँड सबक काय ते आत्ता बँड इथे बोलव नाही तर काही कर. ऐकलं एकदम माझ्या पण अंगावर येतं ना. माझ्या अंगावर तू म्हटलंस मूर्खा. जा आता. हे विचार कसा करतोयस? काय करू मी तोंडाने वाजवू बँड? कुठून? तोंडाने वाजवू का मी बँड? तोंडाने? हा बँड. हा मस्करी करतोस तू माझी? मस्करी नाही. मस्करी नाही. मला सवय आहे. घरी काय आहे बायको पाट्यावर अशी चटणी वाटते ना बाजूला भरून मिक्सरचा आवाज काढतो मी. आता मी आवाज काढतो. शेजाऱ्यांना वाटतं हॅलो यांच्याकडे मिक्सर आहे. आता आमच्याकडे रेडिओचा पण आवाज काढतो. तुम्हाला काय ऑप्शनच ठेवला नाहीस. कळलं? मला काय ना तू ऑप्शनच ठेवलेलं नाहीस. आयत्या वेळी मी तरी कुठून आणणार बँड वगैरे मूर्खा. बरोबर प्लीज बघा. नीट काढशील आवाज? हो का नाही? काय आवाज काढेल. नाही दुसरा पर्याय नाही तर आपण ट्राय करू. एक म्हणजे ट्राय करू. येतो ना नक्की. अरे पण नाही कसं वाद्य म्हणजे सगळे असे दिसले पाहिजे ना समोर. तू असं एकटा कसं काय? मी कसं काय? लोक कन्व्हिन्स कसे होणार? तुम्ही एक काम करा ना. तुम्ही त्यांना असं डिक्लेअर करा की सरप्राईज आयटम आहे. कळलं का? जगातला पहिला हा सोलो गरबा बँड आहे.
एकटाच वाजवणार आहे. ह्युमन सोलो गरबा बँड. हा ह्युमन सोलो गरबा बँड. ह्युमन सोलो. हा. लोक सोडणार नाहीत ना आपल्याला. सोलो बँड आहे ना, काही होणार नाही प्रॉब्लेम. बघा ट्राय आता बघा तुमचं तुम्ही म्हणजे काय? नाही, तुम्ही बघा ना ट्राय करा विंगेत जातो. हे बघा लोगों हो, पेश है आपकी खिदमत में ह्यूमन सोलो बैंड और वो लेकर आ रहे हैं अपने दिलखुश बैंड से कलाकार, स्टार यार कलाकार समीर चौगुले. जोरदार टाळ्या. आता आपण काही क्षणातच गरबा सुरू करतोय. मला कसा नमस्कार करतो आता. सुरू कर. सुरू कर. डिंग ताती तंग ग्रडाती तंग तंग दम दम चेकिंग 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 तंग तंग दम बॉक डिंग डिंग ताती तंग ग्रडाती तंग पहली बार. ताती तंग ग्रडाती तंग डिंग 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 दिग्गा डिंग ग्रडाती तंग डग दिग्गा डिंग ग्रडाती तंग दत्तक दत्तक ग्रडाती तंग दत्ता दत्ता बने 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 दत्ता दत्ता बने डिंग ताती तंग ग्रडाती तंग डिंग ताती तंग ग्रडाती तंग डिंग ताती तंग ग्रडाती तंग दिद्दी तंग दिद्दी तंग दंगाता तिक्कर स्पीड 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 का सिंगा तर रिक्का रिकाचा चिक रिंग ताती तंग रिकाता दितंग स्पीड स्पीड. हा ढंग रतिक तिराक्तिक धांग धरांग दिंग 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 धांग धरांग दिंग दिंग तिराक्तिक दिंग ताती तंग तिकिरा तिराक्तिक धांग तिराक्तिक दिंग 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 तिराक्तिक दिंग. 2 मिनिटं थांबूया का? काय 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 2 मिनिटं थांबूया. मला आता थांबता येणार नाही. 3 तास सलग 7 ते 10 वाजेपर्यंत वाजवायचं आहे. वाजव. 10 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत 7 वाजले 3 तास वांगू टाकतील गळ्याची वाट लागेल. स्वरयंत्र देवा घरी जाईल. दिंगारा तिक्कर मजा चन्नी होणार नाही. दिंगारा तिक्कर मजा चन्नी होणार नाही. तर मी तुमच्या पाया पडतो. एकच मिनिट थांबते मला. एकच सेकंड थांबते मला. कदा दिंगार जिंगार चिक्का चिकचांग मला पण खायला द्या ना. चिंगार चिक्कर मला पण खायला द्या ना. आल्यापासून खाल्लंच नाही. एक वेफर द्या ना. तारा चिक्कारा डेंगरा चिक्का आदा ताता डेंगरा चिक्का आदा ताता डेंगरा चिक्का तारा चिक्का टिकता थोडस पाणी द्या ना. थोडस पाणी द्या ना. थोडस पाणी. आता मिळणार पाणी टिकता. ढालगटबाई ऐकतच नाही. ढालगटबाई ऐकतच नाही. अशी अशी चालणारी बाई ऐकतच नाही. ढालगटबाई ऐकतच नाही. 1.5 लाख हवे होते तोंडावर फेकले असते. मला काय माहिती होत माझे वादक पकडले जातील. मला काय माहिती होत माझे वादक पकडले जातील. आता यात माझी काय चूक. तीन तास लोकांना एंटरटेन करायला हवं आपल्याला. बोल. मी मिमिक्री करतो. मिमिक्री करतो मी. आहे मिमिक्री. एवढंच कसं जरा अनाउन्समेंट घ्या ना. श्वास घ्यायला वेळ द्या ना जरा प्लीज. तर मित्रांनो आता तुमच्या समोर ज्या माणसाने ह्युमन सोलो बँड वाजवला तो आता आपल्या समोर पेश करतोय मिमिक्री. ये बात या येऊन बरं वाटलं. या आता पहिला आयटम आहे मुंगीचा आवाज. मुंगीचा आवाज. आयुष्यात पहिल्यांदा मुंगीचा आवाज. क्या बात है सर. प्लीज करा. मुंगी गब्बर सिंगचा डायलॉग म्हणते. क्या बात सर.
आवाज कुठे मुंगी आहे ना, कानाच्या पडद्यापर्यंत गेल्याशिवाय नाही येणार, असाच येतो आवाज. ए शाण्या, ए शाण्या, मला माहितीये तुला आराम पाहिजे ना, म्हणून नसते चाळे चालले तुझे. आवाज काढ, आवाज काढ नीट. ओ विशाखाबेन, શું ચાલુ રહ્યું છે? શું ચાલુ રહ્યું છે? આ જો ગરબા ગરબા નથી. અરે હિતન ભાઈ, આ કોણ છે? ડિમ્પલ ક્યાં છે? હા ડિમ્પલ ક્યાં છે? અમે ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ માટે 3000 ના ટિકિટ ખરીદે છે. હા અમે ડિમ્પલ ડિમ્પલ જતા હું તોડી નાખીશ. નહીં નહીં નહીં, તોડી નાખીશ, ભૂક્કો કરી નાખીશ. ના ના, હું કરું છું, હું બોલાવું છું. હું નગાડાભાઈ કિશનભાઈ, હું બોલાવું છું, હું બોલાવું છું. ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ જોઈએ. તમે બસ્યો ના ભાઈ. ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પल જોઈએ. अरे डिम्पल डिम्पल थँक्यू डिम्पल हा. थँक्यू काय थँक्यू. डिम्पलला बोलव, त्या डिम्पलला बोलव तुझ्या. कोण डिम्पल? अरे डिम्पल डिम्पल तुझी ती सिंगर नाही का? कोण डिम्पल काय? ते बॅनरवर एवढा मोठं चित्र लागलं ना तिचं, डिम्पल मेहता. तिला बोलव जा, सगळे ओरडतायत बघ तिच्या नावानं. डिम्पलचा प्रॉब्लेम झाला. काय? सीट बेल्ट लावलेला नव्हता, पोलिसांनी पकडला दिला. सगळ्या पोलिसांना काही कामधंदे नव्हते, तुमच्याच गाड्या पण सापडल्या त्यांना. मूर्खा, हसतोस काय रे? तुला कळतंय का? विनोद कसं सुचताय? जा तिला बोलव जा, त्या डिम्पलला. तिला फोन कर, म्हणा जो काय दंड भरायचा तो भर आणि ये आपली एकदाची. हूँ बोलावू छु. हा डिम्पलला मी बोलवते. थोडी देर कळ सोचो. आता डिम्पल तुमच्या समोर येतच आहे. डिम्पल मेहता, हमारी सिंगर, हमारी सिंगर आउजे. आ देखो काय आहे? मीच आहे. अरे हे डिम्पल नाही आहे. काय? हा घागरा माझा आहे. हो हो, म्हणून तर मागे पकडून ठेवलाय. खूप मोठा आहे हो तो. अरे आता माझा आहे म्हटलं मोठाच असतो ना पुरका. आता कर काय करायचं ते. आता मारी डिम्पल छे. आता गाणं गाणं. कुठलं गाणं म्हणू? तुझं ते आहे ते गुजराती गाणी गा. गुजराती येत नाही. येत नाही म्हणजे गा आता बावड. हे जिरे फोडणीला टाको रे, मंद आचेवर हळूहळू परतो रे. हमारा उंध्यो न खमण न डाळ ढोकळी रे. हा उंध्यो न खमण न डाळ ढोकળી રે. મારો બિસ્કિટ ચાયમાં બુડવાનું છે. હે જીરે મારો વાપીના વડોદરાના વલસાડના સાબરમતીના છે. હે જીરે માન ગીરી અભયારણ્ય ગુજરાતમાં છે અને અમદાવાદના રાજધાની ગુજરાત છે. મારો ગુજરાતી છે. હે જીરે ભાગરો રે મારો ન ઘાટરો મારો. हे जिरे. हे जिरे तुमचे पडले बघा. हे जिरे आओ 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 डिकरा.